आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, खरंच गौरी आहे का रे? गौरीजी आहेत नंदई. हो, अगं दिसतात मला त्या. खरंच? हो होय बघ. नंदई, ह्या अगरबत्त्यांचा सुगंध जितका खरा आहे ना तितकंच खरं आहे. गौरीजी आहेत. मी घेऊन येतो त्यांना. घेऊन येतो नंदई. गौरीजींना घेऊन येतो. गौरीजी आलो मी. गौरीजी घेऊन येतो त्यांना नंदई. संभ्रमात आहे मन. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं, पण काय करावं काही कळत नाही. नंदई, मला कळत नाही रुद्रचं काय करू मी. त्याला खरं काय ते माहित असतानाही का वागतोय तो असा. आता कसं समजवायचं त्याला. गेले काही दिवस तर खूप विचित्र वागतोय. त्याला गौरीजींची आठवण अशी अचानक काय येते. नंदई, रुद्राला वेळ तर लागणार नाही ना? असं नको बोलू पुष्पा. नंदई, मला सुद्धा हा विचार नकोसा वाटतोय, पण त्याची अवस्था बघ ना. पुष्पा, अरे आजकाल मला माझी अवस्था कळत नाही. त्यावेळी मी रुद्रवर विश्वास ठेवला नाही. आज मला त्याची खंत वाटते. सगळ्यात जास्त शिक्षा इथे गौरीने भोगली. पण पुष्पा, आज मला वाटतं की एकदा तरी रुद्रवर विश्वास ठेवावा. नंदई, गौरीजी नाहीयेत. पुष्पा, गौरी आहे नाही मला नाही माहित, पण मला माझ्या रुद्राच्या बरोबर राहायचंय. पुष्पा, तूही त्याच्या बरोबर राहा. त्याला काही होता कामा नये. मला माझा पूर्वीचा रुद्र हवाय रे पुष्पा. काय झालं दादू? एवढा कसला विचार करतोयस? गौरी, माझं चुकलंच बघ. म्हणजे? मी रुद्र पैठणकरांना सांगितलं तुम्ही इथे नाहीयेत.
तेव्हा जर मी सांगितलं असतं ना. नाही दादू, तू जे केलंस ते योग्यच केलंस. आता माझी बिट्टी आणि हे आश्रमात हेच माझं आयुष्य आहे. आता पुन्हा कधीच जाणार नाही मी तिकडे. त्यांना बघून तू तशीच चक्क उभी होतीस ना. गौरी, त्यांना बघितल्यावर त्यांच्यावरचा राग आठवला की प्रेम? सांग ना गौरी, तुला काय वाटतं? मला मान्य आहे आपल्याला त्या वाटेला जायचं नाही, पण खरंच तुझं त्यांच्यावर प्रेम नाही? मी एक आई आहे दादू. माझ्या मुलीला त्रास होईल असं काहीच करणार नाहीये मी. माझ्या बिट्टीचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. अगं गौरी, पण तिचा आनंद त्यांच्या भेटण्यातच असेल तर? असेल, खरं तर आहेच. पण हा आनंद पुढे जाऊन मोठ्या त्रासाचं कारण होणार असेल तर हा आनंद त्यागण्यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि आम्ही भेटलो आणि पुन्हा दुरावलो तर ते सहन करू शकणार आहे का बिट्टी? नाही ना. तुटेल ती. ते प्रेम मिळवण्याच्या नादात मला बिट्टीचं कसलंही नुकसान नाही करायचंय. दादू, तुला माहितीये ते आहे ते जाणवल्यावर असं वाटलं त्यांना आवाज द्यावा आणि थांबवावं, पण नाही थांबवू शकले रे. आवरलं मी स्वतःला. ए गौरी, का असं स्वतःला त्रास करून घेतेस? कारण आमचं प्रेम साधं नाहीये दादू. आमच्या वाटेत अनंत अडथळे आहेत आणि ते पार करण्याची ताकद आता माझ्यात तरी नाहीये. रुद्र सरांच्या आईंना, त्यांच्या घरातल्या काही लोकांना आमचं नातं कधीच पटणार नाही. कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. आणि अशा जगात माझ्या बिट्टीला मला परत न्यायचं नाहीये. हा त्रास विसरून जाईल अरे ती काही दिवसांमध्ये, पण पुन्हा काही झालं ना तर ती नाही सहन करू शकणार. तिचा पार्टनर दिसला हे तिच्यापासून लपवून ठेवलं म्हणून माझा दुस्वास करेल ती, पण चालेल मला.